मावशी आज काय स्पेशल बनवलं? कढी, आलू पराठे, टोमॅटो सॉस, तूप बनवलं त्याची बेरी. खूप छान आहे. एकच सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलूचे पराठे आणि कढी बनवली. ही रेसिपी मी सगळ्यांबरोबर शेअर करते. या सगळेजण अर्धा किलो बटाटे उकडून घेतले. बटाटे सोलून चांगले मेश करून घेतले. मग यांना बाजूला ठेवून दिलं आहे. मग मी कढीची तयारी केली आहे. मध्ये कढीची तयारी केली आहे. 1 इंच आलं, 8-10 पाकळ्या लसणाच्या, 8-10 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. यांना कढई ठेवली गॅसवरती. 1 वाटी दही घेतलं. दहीमध्ये 2 चमचे बेसन टाकले. छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. कढईमध्ये थोडंसं तूप आणि तेल दोन्ही मिक्स करून फोडणी द्यायची आहे. तेल आणि तूप गरम झाल्यावर मी जिरे टाकले. मग राई टाकली. याच्यामध्ये कढीपत्ता धुवून ठेवलेला होता. हिंग टाकला आहे. कढीपत्ता धुवून ठेवला तो टाकला आहे मी. मग बारीक केलेलं हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, लसूण सगळं टाकलं याच्यामध्ये फोडणीला. छान याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये दही आणि ते फिरवून घेतलं होतं ते टाकायचे. हळद टाकून थोडंसं वरतून मेथीदाणा टाकायचा आहे. मीठ नाही टाकायचं आहे. याला उकळी आल्यानंतर चांगली उकळी येऊ द्या. 10 मिनटं उकळी आल्यावर मग मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर टाकायची. तयार झाली कढी. आता मी बटाटे बारीक मॅश केले होते. त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा चिरून टाकला आहे. हिरवी मिरची वाटून टाकली. आमचूर टाकते, मीठ टाकते. हे टाकून झाल्यावर छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायला. कोथिंबीर टाकून द्यायची आहे. पीठ मळून ठेवलं होतं. आता मी पराठे बनवते. माझ्या मुलांना हे आलूचे पराठ्याबरोबर कढी आवडते. थोडी साखर टाकते. कढीमध्ये गोड आंबट छान लागते. चॅनलला लाईक करा. तुम्हाला चटणी बरोबर खायचं चटणी बरोबर खा, सॉस बरोबर खायचे सॉस बरोबर खा.